रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसची पूजा कशी करावी, या दिवशी काय करावे, काय करू नये, वसुबारसची पूजा करत असताना कोणत्या चुका आपल्याला या दिवशी चुकून देखील करायच्या नाहीत, शिवाय नैवेद्य कोणता दाखवावा, कोणता नैवेद्य या दिवशी आपल्याला चुकून देखील गाईला दाखवायचा नाही, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा 28 ऑक्टोबर 2024ला सोमवारच्या दिवशी वसुबारस आलेली आहे। याच दिवशी रमा एकादशी सुद्धा असते। एकादशी तिथी आणि द्वादशी तिथी ही एकाच दिवशी आलेल्या असतात, एकत्रित आलेल्या असतात। तर हा दिवस दिवाळीचा पहिला दिवा वसुबारस म्हणून साजरा केला जातो। ज्यांना रमा एकादशीचा उपवास करायचा आहे किंवा काही जण वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशीचा देखील उपवास करतात, तर त्यांनी हा उपवास 28 ऑक्टोबर 2024ला सोमवारच्या दिवशी करायचा आहे। दिवाळीचा पहिला दिवा हा वसुबारसला लावला जातो। वसुबारसपासूनच आपल्याकडे दिवाळीला सुरुवात होते आणि आपण घरामध्ये ज्या रांगोळ्या काढतो दिवाळीच्या, तर त्याची सुरुवात देखील वसुबारसपासून होते। तर वसुबारस ह्या शब्दाचा अर्थ काय, तर वसु म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी। अश्विन कृष्ण द्वादशीला आपण वसुबारस साजरी करत असतो। या तिथीला गोवत्स द्वादशी असं देखील म्हटलं जातं। गो म्हणजे काय, तर गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचं वासरू। द्वादशी म्हणजे कृष्ण द्वादशी किंवा 12वी तिथी। तर या दिवसाला गोवत्स द्वादशी असं देखील म्हटलं जातं। आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला विशेष असं महत्त्व आहे। वसुबारसची जी पूजा केली जाते, तर ही पूजा संध्याकाळी म्हणजे सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस केली जाते। तर संध्याकाळीच ही पूजा का केली जाते, तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ असते, तर तिला गोधुली बेला किंवा गोरज मुहूर्त असं देखील म्हटलं जातं। याचं कारण म्हणजे पूर्वीचे लोक गाई गुरे चारण्यासाठी दिवसभर शेतामध्ये जात असत आणि संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेस ही गाई गुरं घेऊन शेतामधून घरी परत येत असत। म्हणून या वेळेला गोरज मुहूर्त असं म्हटलं जातं। शिवाय लक्ष्मी येण्याची वेळ म्हणजे दिवे लागण्याची वेळ, तर यावेळेस लक्ष्मी घरामध्ये येते, म्हणून तिन्ही सांजेला जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते, तर यावेळेस वसुबारस याची पूजा म्हणजे गाई वासराची पूजा केली जाते। वसुबारस हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे। तर ती अशी की समुद्र मंथनामधून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यामध्ये नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर काही धार्मिक मान्यता देखील आहेत। तर या दिवशी आपण गायीची पूजा केल्याने गायीच्या आशीर्वादाने मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात। त्यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। अजून एक धार्मिक मान्यता अशी आहे की गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे, तर तेवढी वर्ष आपल्याला स्वर्गामध्ये वास मिळतो। तर या कामनापूर्तीसाठी देखील गायी वासराची या दिवशी गोवत्स द्वादशीच्या दिवशी पूजा केली जाते। तसेच आपला देश हा कृषीप्रधान देश असल्याने आपल्या देशामध्ये या दिवसाचं महत्त्व हे अधिक आहे। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात, म्हणून गायीची पूजा ही या दिवशी केली जाते। या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते। गायीच्या पायावरती पाणी टाकायचं, गायीला हळदी कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ घालायची। त्यानंतर वासराची देखील अशाच पद्धतीने पूजा करायची आहे। निरांजनाने आपण गायीला वासरासह ओवाळायचं आहे, गायीच्या अंगाला स्पर्श करायचा आहे, गाई वासराला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर गायीला प्रदक्षिणा घालायची आहे। अशा रीतीने तुम्ही गायीची पूजा करू शकता। परंतु ज्यांना गायीची प्रत्यक्ष पूजा करणं शक्य नाही, तर त्यांनी घरामध्ये असलेली गायीची मूर्ती, ज्याला आपण कामधेनू म्हणतो, तर तिची पूजा कशी करावी ते आता आपण पाहूया। सायंकाळच्या वेळेस जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावरती आपल्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आहे, पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्यावरती आपण ही पूजा मांडणी करणार आहोत। साहित्यामध्ये हळदी कुंकू, चंदन, अक्षता, गुळखोबऱ्याचा नैवेद्य, स्वच्छ पाणी, पंचामृत, कापसाचं वस्त्र, विड्याची पाने, तुळशी, फुले, अगरबत्ती, माचीस बॉक्स, गाय वासराची मूर्ती, त्यानंतर घंटी, श्रीकृष्णाची बाळकृष्णाची मूर्ती, गणपतीची मूर्ती, श्रीकृष्णाला घालण्यासाठी कपडे घेतलेले आहेत, तुपाचे निरंजन घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी आपल्याला घ्यायचं आहे। सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घेऊया। त्यासाठी थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत। अक्षतावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यावरती आपण दिवा ठेवणार आहोत। तर तुम्ही
त्यानंतर सणासुदीला समईचा वापर करा, कारण की समईमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि सणासुदीला जेव्हा असे मोठे सण असतात त्यावेळी शक्यतो पूजेमध्ये समईच वापरावी। त्यानंतर आपण दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर इथे मी तुपाचा दिवा लावलेला आहे। तर या दिवशी एकादशी देखील आहे आणि एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, त्यासाठी शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा। तुपाचा दिवा असेल तर त्यामध्ये फुलवात घालावी, तेलाचा असेल तर त्यामध्ये जोडवात घालावी। त्यानंतर आपण समईला दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक एक फूल देखील वाहून घ्यायचं आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा लावून करावी, म्हणजे आपली जी पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिव्याचं असतं। त्यासाठी दिव्याच्या समोर नतमस्तक होऊन आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे। त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची। सर्वात आधी आपण देवी देवतांच्या मूर्तीवरती स्नान घालून घेणार आहोत, अभिषेक घालून घेणार आहोत। त्यासाठी एका तामणामध्ये थोड्याशा अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती प्रथम विराजमान करायची आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती सर्वात आधी स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना किंवा अभिषेक करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करावा। त्यानंतर आपण बाळकृष्णाची, श्रीकृष्णांची पूजा या दिवशी करायची आहे। अक्षदांचं आसन ठेवायचं आणि त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची। पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। या दिवशी बाळकृष्णांची पूजा का करायची, तर या दिवशी रमाई एकादशी देखील आहे आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या आपतत्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडामध्ये येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस आहे। या दिवशी विष्णू लोकामध्ये वासवदत्ता नामक कामधेनू या लहरी वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते। या दिवशी या कामधेनूची कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ धेनू म्हणजे गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते। या दिवशी आपल्या अंगणामध्ये गायीला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजे एक प्रकारे तिचे बारसे होऊन तिला दैवत्व प्राप्त होते। यासाठी या दिवसाला वसुबारस असं म्हटलं जातं। बारस म्हणजे एखाद्या जीवामध्ये नवीन चैतन्य बीजाची निर्मिती होणे। हे दैवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णू रूप पाहून जीवाने टिकवायचे असते आणि तिच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य लहरीचा लाभ उठवायचा असतो। अशी गाईवासराची मूर्ती तुमच्याजवळ असेल तर तामणामध्ये घेऊन गाईवासराच्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे। परंतु गाईवासराच्या मूर्तीवरती कधीही दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालू नये, कारण की गाईला दूध किंवा दुधाच्या वस्तू ही अर्पण केल्या जात नाही। त्यासाठी आपण घरामध्ये कामधेनूची पूजा करत असलो तरी देखील तुम्हाला कामधेनूच्या मूर्तीवरती, गाईच्या मूर्तीवरती दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं नाही। गाईच्या मूर्तीवरती तुम्ही स्वच्छ पाण्याने किंवा हळदीच्या पाण्याने स्नान घालू शकता। यानंतर पाटावरती मी 3 ठिकाणी विड्याची जोडपाने ठेवलेली आहेत। तर पहिल्या विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता वाहून, हळदी कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू, गंध, फूल, अक्षता व्हायचं आहे, कापसाचं वस्त्र व्हायचं आहे। अशी आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत। त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। पाण्याने भरीव चौकोन करून त्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून 3 वेळा आपण पाणी फिरवून घ्यायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या जोडविड्याच्या पाण्यावरती थोड्याशा अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती साज शृंगार करून ठेवायची आहे। श्रीकृष्णांना हळद अर्पण करायची आहे, कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे, पिवळं फूल अर्पण करायचं आहे। भगवान श्रीकृष्णांना या दिवशी मंजिरीसह तुम्ही तुळस अर्पण करू शकता किंवा तुळशीची पाने अर्पण करू शकता, परंतु या दिवशी आपल्याला चुकून देखील तुळस तोडायची नाही। तुम्हाला तुळस पूजेमध्ये लागणार असेल तर आदल्या दिवशीच तुम्हाला तुळस तोडायची आहे, कारण की एकादशीच्या दिवशी तुळस ही तोडली जात नाही। त्यासाठी अगोदरच आपल्याला तुळशीची पाने ही तोडून ठेवायची आहेत। त्यानंतर तिसऱ्या विड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती
कामधेनूची मूर्ती म्हणजे गाई वासराची मूर्ती ठेवायची आहे। गाई वासराला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला गाईच्या डोक्याला, त्यानंतर शेपटीला आणि पोटाला देखील आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि वासराला देखील हळदी कुंकू लावायचं आहे। असं म्हटलं जातं की गाईमध्ये 33 कोटी देव असतात, तर त्यासाठी गाईच्या पोटाला देखील हळदी कुंकू लावायचं आणि गाईच्या शेपटीमध्ये ब्रह्मदेवांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं। त्यासाठी गाईच्या शेपटीला नक्कीच स्पर्श करा आणि तिथे देखील हळदी कुंकू लावायला विसरू नका। कापसाचं वस्त्र घातलेलं आहे, अक्षदा, फूल वाहिलेलं आहे। त्यानंतर आपण नैवेद्यामध्ये एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी गूळ पोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। वसुबारसेच्या दिवशी काही नियमांचं पालन देखील आपल्याला अवश्य करायचं आहे। या दिवशी व्रत म्हणजे उपवास देखील करू शकतो, गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा गोमातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या मुलाबाळांना कल्याण होवो त्यांचं आणि त्यांना चांगलं निरोगी आयुष्य लाभावं यासाठी देखील स्त्रिया या दिवशी उपवास करतात। शिवाय पुरुष देखील हे व्रत करू शकतात, कारण की शेतीच्या कामासाठी गाय आपल्याला उपयोगी येत असते। गायीचे दूध असेल, तूप असेल, दही असेल, लोणी असेल, शेण असेल किंवा गोमूत्र असेल, प्रत्येक गोष्टीचा आपण धार्मिक कार्यामध्ये वापर करत असतो। यंदा रमा एकादशी आणि वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी ही एकाच दिवशी आली असल्याने ज्यांना एकादशीचा म्हणजे रमा एकादशीचा, ज्यांची महिन्याची 15वड्याची जी एकादश असते त्यांचा उपवास असतो, तर त्यांनी या दिवशी सकाळी उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे आणि त्यांना फक्त ह्या वसुबारसेचा उपवास धरायचा आहे। त्यांनी सकाळी धरायचा आणि संध्याकाळी सोडायचा आहे। उपवास करणाऱ्यांनी उपवासाचे पदार्थ खावेत, परंतु जे लोक उपवास करत नाहीत तर त्या लोकांनी या दिवशी गहू किंवा मूग या धान्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा नाही। म्हणजे गव्हापासून किंवा मुगापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्हाला या दिवशी खाता येणार नाही। या दिवशी केलेला उपवास हा सोडताना बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन वसुबारसेचा उपवास सोडला जातो। काही ठिकाणी परंपरागत हाच नियम पाळला जातो। समजा कुणाला गवारीची भाजी मिळाली नाही किंवा बाजरीचं पीठ मिळालं नाही, त्यांनी नेहमी उपवास जसा प्रकारे सोडला जातो तर त्या प्रकारे तुम्ही उपवास सोडू शकता। त्यामध्ये गोडाचा एखादा पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडला तरी देखील चालेल। या दिवशी दिवसभरामध्ये गहू किंवा मुगापासून बनवलेले पदार्थ खायचे नाहीत, परंतु संध्याकाळच्या जेवणाला तुम्ही गहू आणि मुगापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता। या दिवसभरामध्ये तुम्हाला दुधाचे पदार्थ, दूध किंवा तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाही। त्यामुळे उपवासाचे पदार्थ खात असताना देखील तुम्ही यापैकी कोणतेही पदार्थ खाऊ नका। शिवाय या दिवशी चुलीवरती तवा देखील ठेवला जात नाही। चुलीवरती तवा ठेवून कोणतेही पदार्थ बनवले जात नाहीत आणि ते बनवलेले पदार्थ खाल्ले देखील जात नाहीत। तर काही भागामध्ये या नियमांचं पालन केलं जातं, तर तुमच्याकडे देखील या नियमांचं पालन केलं जात असेल तर तुम्ही नक्कीच हे नियम पाळू शकता। ज्यांच्याकडे गाय वासरू म्हणजे प्रत्यक्ष गाय देखील नाही किंवा गाय वासराची मूर्ती देखील नाही, तर अशांनी पूजा कशी करावी, ज्यांना मनामध्ये पूजा करण्याची इच्छा आहे तर त्यांनी रांगोळीने गायीचं चित्र रेखाटावं किंवा तांदळाने चित्र काढून त्यावरती तुम्ही हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करू शकता। किंवा जर तुम्ही रांगोळीने गोपद्म काढलं आणि त्याची हळदी कुंकू वाहून पूजा केली तरी देखील तुम्हाला गाय वासराची पूजा केल्याचं पुण्य हे लाभणार आहे। या दिवशी तुमच्या गोठ्यामध्ये गाय वासरू असेल तर त्याची पूजा अवश्य करावी, परंतु ज्यांच्याकडे गाय वासरू नाही किंवा जनावरे नाही तर त्यांनी पूजा कशी करावी, तर त्यांनी घरामध्ये अशी पूजा करा किंवा तुमच्या जवळ जर गोशाळा असेल तर तुम्ही गोशाळामध्ये जाऊन गाई वासरांसाठी चारा हा देऊ शकता। या दिवशी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ चारला जातो नैवेद्यामध्ये, तर तुम्ही तिथे जाऊन देखील गाईला प्रत्यक्ष हरभऱ्याची डाळ आणि गूळ देखील चारू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देखील या दिवशी गाई वासराला तुम्ही चारू शकता। घरामध्ये मूर्ती स्वरूपात तुम्ही गाई वासराची पूजा केली असेल तरी देखील एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही हरभऱ्याची डाळ व गुळाचा नैवेद्य तुम्ही प्रत्यक्ष गाईला नेऊन चारू शकता, परंतु नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा दुधापासून बनवलेल्या कोणत्याही मिठाईचा वापर चुकून देखील करायचा नाही, कारण की गाईला दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थांचे नैवेद्य दाखवू नयेत। कामधेनूची पूजा करत असताना शुभ कामाय विद्महे कामदात्रेच धीमहि तन्नो धेनुः प्रचोदयात या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता।
सर्वात शेवटी तुम्हाला कामधेनूची आरती म्हणायची आहे, तर आरती इथे मी लिखित स्वरूपात देखील दिलेली आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ वसुबारसेच्या दिवशी लावू शकता आणि ही आरती देखील करू शकता। तर आरती मी तुम्हाला म्हणून देखील दाखवणार आहे। आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू गायीचे चरण तीर्थ ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणून वंदिले यथार्थ, षोडोपचारी मंत्र नमयला भगवंत। आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू तुझी सोनियाची शिंगे त्याला रुपयाचे खूर, पुच्छ तुझी वाहे गंगा पाप जाईल हो दूर। आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू विठोबा रुक्माई दोघे गाई आणि येला वळवुनी, दूध जे काळी येल दिल रुक्माई करी। आरती कामधेनू तुमचा महिमा किती वरनू, आरती मोक्षधेनू। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ माझे पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे दिवाळीचे नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्व आधी तुमच्या फोनवर येईल आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत रामकृष्ण हरी।